शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। तसेच नमस्कार शेतकरी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकी अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, पण मंत्री असतील मुख्यमंत्री असतील कोणी शब्द बोलायला तयार नव्हते। पण शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी 7 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू केले। अखेर या आंदोलनाला यश आलेले आहे। तर बच्चूभाऊ कडू पुढे काय म्हटले आणि काय निर्णय घेतला याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि उदय सामंत काय म्हटले तेही पाहणार आहोत। थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीने बैठक लावून निर्णय घेण्यात येईल। आणि बच्चूभाऊ कडू यांची दुसरी मागणी होती ती म्हणजे दिव्यांगासाठी 6,000 रुपये मानधन देण्यासाठी। तर त्या संदर्भात उदय सामंत यांनी काय निर्णय घेऊन आला आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। दिव्यांगांच्या मानधनासाठी 30 जून या पुरवणी बजेटमध्ये मानधन वाढीची तरतूद करण्यात येईल। उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील। तर मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू। तर या संदर्भात सुद्धा उदय सामंत यांनी बोलले आहेत की 6 मंत्र्यांनी मान्य केलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे आणि त्याविषयी निर्णय झालाच पाहिजे। तर पुढे काय म्हणाले ते पण ऐकूयात। आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की 6 मंत्र्यांनी बच्चूभाऊंबरोबर VC-वर चर्चा केलेली आहे। त्या मंत्री महोदयांची देखील आज मी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलंय की बच्चूभाऊ ज्या दिवशी मुंबईमध्ये येतील त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून ज्या दिवशी बच्चूभाऊ कडू मुंबईला येतील तब्येत सुधारल्यानंतर त्यावेळेस सर्व मंत्र्यांची बैठक घेतली जाईल व बच्चू कडू ही त्या बैठकीमध्ये या निर्णयासंदर्भात बोलतील आणि निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत यांनी सांगितलं। पण या संदर्भात बच्चूभाऊ कडू काय म्हणतात ते आपण जाणून घेणार आहोत। पण उदय सामंत यांनी बच्चूभाऊ कडू यांना काय आवाहन केले ते आपण अगोदर जाणून घेऊयात। शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आम्ही आपल्याला शब्द देतो। शांतरा प्रकृतीची काही आंदोलन करताना झालेले आहेत आपण बघितलेलं आहे। तर मला आपल्याला देखील विनंती करायची आहे आणि वैद्यांना देखील विनंती करायची आहे की बच्चूभाऊंच्या काळजीपोटी मंत्री उदय सामंत यांनी घेऊन आलेल्या निर्णयावर बच्चूभाऊ कडू काय म्हणतात, 7 दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनानंतर काय निर्णय घेतात आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत। आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय, कारण दिव्यांगांना मानधन ते 30 जूनला वाढवणार आहे, कर्जमाफीचा विषय आहे। ते मला एक गोष्ट थोडा डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोण नाही सांगत। सरकार म्हणतं कर्जमाफी करू, पण कधी करू या संदर्भात तारीख दिलेली नाही। पण बच्चूभाऊ कडू यांनी तारीख किती जाहीर केली ते आपण पाहणार आहोत। सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। सरकारने जर 2 ऑक्टोबर पर्यंत जर कर्जमाफी जाहीर नाही केली तर आपण थेट मंत्रालयामध्ये सुरू आणि कर्जमाफी घेऊ असं आश्वासन सर्व आंदोलनकर्ते व शेतकरी व दिव्यांगांना दिलं। तर त्यानंतर बच्चूभाऊ कडू यांनी 15 दिवसात आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरात घेऊन कर्जमाफीची घोषणा केल्या जाईल। तर शेतकरी मित्रांनो, मागील वर्षापासून जर पाहिले तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या। तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळत नाही। कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, या मालाला हमी भाव जो आहे तो मिळत नाही आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे, त्यामुळे आत्महत्या करत आहे। या मागणीसाठी बच्चूभाऊ कडू यांनी 7 दिवस अन्नत्यागाचं आंदोलन केलं। अखेर या आंदोलनाला यश आलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तर याविषयी शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की